मंडळी, तुम्हाला माहित आहे का, जगातील पहिलं हवेमधील विमानतळ हे आपल्या याच पृथ्वीवर आहे, जे समुद्र सपाटीपासून सुमारे 1771 मीटर उंचीवर आहे. इतक्या उंचीवर असं विमानतळ बांधणं म्हणजे निसर्गाला दिलेलं एक खुलं आव्हानच होतं. आणि हे धाडस आपल्या शेजारील चीन देशाने केलं. पण प्रश्न हा पडतो की जिथे माणसाला नीट उभं राहता येत नाही, अशा अवघड जागी हे विमानतळ नक्की का बांधलं गेलं? चीन मधील थ्री गॉर्जेस हा भाग निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला असला तरी भौगोलिक दृष्ट्या तो जगापासून पूर्णपणे तुटलेला होता. विचार करा, जर इथल्या एखाद्या गावकऱ्याला शहरात जायचं असेल किंवा कोणाची तब्येत अचानक बिघडली तर त्याला डोंगर चढून आणि उतरून दवाखान्यात पोहोचायला कित्येक दिवस लागायचे. व्यापार आणि विकासापासून हा भाग पूर्णपणे तुटलेला होता. अशा स्थितीत इथली पिढी गरिबी आणि अंधारात जगत होती. पण कोणत्याही देशाचं सरकार जेव्हा आपल्या शेवटच्या नागरिकाच्या विकासाचा विचार करतं तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. सरकारने ठरवलं की जर आपल्याला या दुर्गम भागातील लोकांचं नशीब बदलायचं असेल तर रस्ते बांधण्यापेक्षा थेट डोंगराच्या शिखरावर विमानतळ उभं करणं हा सर्वात वेगवान मार्ग आहे. 2015 मध्ये जेव्हा या जोंगकिंग विशान विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा अनेकांनी यावर टीका केली. काहींना वाटलं की इतक्या उंचावर जिथे फक्त ढग आणि खडक आहे तिथे पैसा खर्च करणं व्यर्थ आहे. पण सरकारचं व्हिजन स्पष्ट होतं. विकास फक्त मोठ्या शहरांचा नसावा, तर तो डोंगरात राहणाऱ्या त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. हे काम जगातील सर्वात कठीण कामापैकी एक होतं, कारण विमानतळासाठी लागणारी सपाट जमीन तिथे कुठेच नव्हती. मग इंजिनियर्सनी एक अजब शक्कल लढवली. त्यांनी डोंगराची टोकं डायनामाइटने उडवायला सुरुवात केली. तब्बल 6 वर्ष तिथे सतत स्फोट घडवून आणले गेले आणि 70 डोंगरांची शिखरं कापून टाकली. डोंगर फोडून जो खडक आणि माती निघाली ती त्यांनी दऱ्यांमध्ये भरली. म्हणजे डोंगर कापले आणि दऱ्या बुजवल्या. असं करून त्यांनी डोंगराच्या टोकावर एक मोठं सपाट मैदान तयार केलं. जवळपास 11 अब्ज 21 कोटी रुपये खर्च करून सरकारनं हे सिद्ध केलं, सर्वसामान्य लोकांच्या वेळेची बचत आणि त्यांच्या आयुष्याची सुरक्षा यापेक्षा मोठी कोणतीही किंमत नसते. 16 ऑगस्ट 2019 रोजी जेव्हा हे विमानतळ सुरू झालं तेव्हा तो केवळ एक तांत्रिक विजय नव्हता, तर तो सर्वसामान्यांच्या स्वप्नाचा विजय होता. आज या विमानतळाला एअरपोर्ट इन द क्लाउड्स म्हटलं जातं, कारण इथून विमान चक्क ढगांमध्ये उतरतं. जिथे पूर्वी पोहोचायला दिवस लागायचे तिथे आता लोक अर्ध्या तासात पोहोचतात. सरकारने केवळ विमानतळ बांधलं नाही, तर यासोबतच इथल्या पर्यटनालाही मोठी चालना दिली. यागत्से नदीचं सौंदर्य पाहण्यासाठी आता जगभरातून पर्यटक येऊ लागले, ज्याचा थेट फायदा तिथल्या स्थानिक लोकांना, हॉटेल व्यावसायिकांना आणि शेतकऱ्यांना झाला. ज्याप्रमाणे चीनने आपल्या दुर्गम भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी असे धाडसी प्रकल्प राबवते, पण आपल्या भारतातील दुर्गम भागात अजूनही पक्के रस्ते का नाही? तुमची मतं कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ